माननीय मुख्यमंत्री लक्ष्मीकांतजी बारसेकर यांनी खूप आपल्या मुलांसाठी आणि भगिनींसाठी वेदाभ्यास सुरू करणं, त्यांना वेद निपुण करणं. मला सांगण्यात आलं की साधारण 263 भगिनींनी वेद पठण केलंय. आज अत्यंत स्पष्ट उच्चार कोणाचे येतात, जे देवनागरीतनं शिकतात त्यांचेच स्पष्ट उच्चार येतात. अनेक माझे मित्र आहेत, माझे सहकारी मित्र सुद्धा आहेत, माझ्या मंत्रिमंडळात सुद्धा अशी माणसं आहेत ज्या बिचाऱ्यांना ह्या लिपीतनं आणि ह्या भाषेतनं शिक्षण घेता आलं नाही, मिळालं नाही, त्यांचं नशीब नव्हतं. म्हणून लक्ष्मीकांत हे नाव घेणं त्यांना जमत नाही. माझ्या अनेक सहकाऱ्यांना लक्ष्मीकांत म्हणता येत नाही, कारण ते स्वर, ती व्यंजनं आपण शिकलोच नाही. आपली भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी जे प्रयोग, जे प्रयत्न इथे केले जातात ते एकदम वाखाणण्यासारखे आहेत. एक सुजाण शिक्षित अशा प्रकारचा गोमंतकीय घडवणं हे काम या संप्रदायाकडनं या ठिकाणी होत आहे. आजचा हा सोहळा विशेष सोहळा यासाठी आहे कारण सद्गुरूंनी जे बीज लावलं होतं त्याचं हळूहळू वटवृक्षामध्ये रूपांतरित होताना आपण सगळेजण पाहतो. ही त्या ब्रह्मवेत्याची इच्छा होती, कृपा आहे की ज्यामुळे हे सगळं कार्य जे आहे ते या ठिकाणी चालतं. मुख्यमंत्री पार्सेकराच्या हातान वेद पठनाचो अभ्यास केल्ल्या 263 बायलांक पदवी प्रमाणपत्रां वाटली. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू.